अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे आपल्या त्रिमूर्ती परिवार या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला म्हणजेच गोमातेला खूप असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वेद, पुराणे आणि अनेक धार्मिक परंपरांमध्येही गायीची सेवा, तिचे पालन आणि तिला अन्नदान करणे हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले गेले आहे. आता उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उद्या व्यास पौर्णिमा ही आहे. या दिवशी आपण अत्यंत प्रभावी असा एक उपाय करणार आहोत. तो उपाय आपण आता पुढे बघूया. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक श्रद्धेने केला जाणारा सुंदर असा उपाय जाणून घेणार आहोत. अनेक भक्तांच्या परंपरेत हा उपाय शुभ मानला जातो. या उपायाने हा उपाय केल्याने आपल्यामध्ये श्रद्धा, सात्विक भाव आणि निस्वार्थ सेवा ही महत्वाची आहे. आणि म्हणजे हे जे काही भाव आहेत, हे जे काही गुण आहेत, ते जर आपल्यामध्ये असतील तरच हा उपाय आपल्याला फलद्रूप होऊ शकतो. उपाय करताना आपलं मन हे निर्मळ असावं, कोणाविषयी द्वेष नसावा आणि आपल्या मनामध्ये श्रद्धा, भाव, भक्ती आणि खूप असा विश्वास पाहिजे, तरच हा उपाय फलद्रूप होऊ शकतो. गायीचे आपल्या संस्कृतीतील महत्त्व आता बघा, सनातन धर्मामध्ये गायीला सर्व देवतांचे निवासस्थान असे मानले जाते. गोमातेची सेवा केल्याने मनाला शांती मिळते, दान धर्माची भावना वाढते आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर आपल्या पूर्वजांनी ही गायीची सेवा केवळ धार्मिक कारणांसाठीच नाही, तर निसर्ग, शेती आणि समाजाच्या कल्याणासाठी केलेली आहे. आता जे गावी राहतात म्हणजे त्यांना माहितीच असेल, की ते रोजच गायीची सेवा करतात. गाईचं दूध वगैरे काढतात, गाईला चारा वगैरे घालतात. खरंचच ते खूप नशीबवान आहेत, की त्यांना रोज गोमातेची सेवा ही करायला भेटते. तर चला आपण आजचा जो उपाय आहे, तो उपाय बघूया. जास्त वेळ न दवडता तुम्हाला मी आजचा जो काही उपाय आहे तो सांगते. तो तुम्ही अत्यंत श्रद्धेने करायचा आहे. तर बघा, या उपायासाठी काय-काय साहित्य लागणार आहे. तर आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ लागणार आहे, थोडासा गूळ लागणार आहे, चिमूटभर हळद आणि थोडंसं चण्याचं पीठ हे लागणार आहे. हे सर्व साहित्य आपण या सर्व साहित्याची आपण एक चपाती अशी करणार आहोत. तर आता ही चपाती कशी तयार करायची आहे, तर बघा, एका ताटामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचंय. त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडासा गूळ टाकायचा आहे आणि थोडंसं चण्याचं पीठ टाकायचंय आणि हे सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून त्याचं गोळा तयार करायचा आहे आणि याची चपाती तयार करायची आहे, म्हणजे चपाती लाटायची आहे आणि ती तव्यावर भाजून घ्यायची आहे. तिला छान असं साजूक तूप लावायचं आहे आणि ही जी काही चपाती आहे ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. तर बघा, गाईला अन्न देताना आपल्या मनामध्ये इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्मरण करत, कुलदेवतेचे स्मरण करत आपण ही चपाती गाईला खाऊ घालायची आहे. तर आता आपली ही चपाती तयार झालेली आहे. आपण गाईला जेव्हा हा नैवेद्य देणार आहोत, तेव्हा आपल्याकडे एका तांब्यामध्ये पाणी असावं, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप असावं. आता आपण जेव्हा हा उपाय करणार आहोत, तेव्हा आपण गोमातेजवळ जायचं आहे. गोमातेच्या पायावर आधी पाणी टाकायचं आहे. गोमातेच्या जे काही गोमातेचं मस्तक आहे, त्यावर हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. गोमातेच्या जे काही पाय आहेत, त्यावरही हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. फूल व्हायचं आहे. गोमातेला धूप-दीप दाखवायचा आहे आणि ही जी काही आपण चपाती बनवलेली आहे, ती गोमातेला खाऊ घालायची आहे आणि गोमातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आपण गोमातेचे जे काही पाय आहेत, चरण आहेत, तिथे गोमातेला नमस्कार करायचा आहे. हा बघा, अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि हे करताना आपण श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करू शकतो. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नामस्मरण करू शकतो. गूळ म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा, प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जातो. आपल्या जीवनामध्ये जी काही कटुता असते, ती कमी होऊन नात्यांमध्ये गोडवा येतो. आणि हळद म्हणजे हळदीमुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो आणि जी काही आपण चण्याचं पीठ यामध्ये घातलेलं आहे, चण्याची डाळ, त्यानेही आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो. असा हा हळदीचा आणि चण्याच्या डाळीचा हा उपाय आहे. तर हळद ही मांगल्याचे प्रतीक आहे आणि प्रत्येक आपल्या जीवनामध्ये अत्यावश्यक अशी मानली जाणारी हळद, हिचे खूप असे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपण जी काही चण्याची डाळ म्हणजेच
हरभऱ्याची डाळ जी घेतलेली आहे, तिचं पीठ घेतलेलं आहे, ते त्या पिठाने आपला गुरुग्रह त्या डाळीने आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो. आपल्याला आपल्या गुरुचा आशीर्वाद हा भेटत असतो. म्हणून हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण हा प्रयोग करायचा आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि गोमातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी बाकी काही करायला जमलं नाही तरी हा उपाय नक्कीच करावा. तर बघा हा उपाय तुम्ही कधी करू शकता. आता उद्या पौर्णिमा आहे. उद्या पौर्णिमेला तर करायचंच आहे. पण गुरुवारी, शुक्रवारी किंवा अमावास्येला आपण किंवा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कोणाचा वाढदिवस असतो, लग्नाचा वाढदिवस असतो, अशा कोणत्याही शुभ प्रसंगी हा उपाय तुम्ही करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही आता हा उपाय करत होतात, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण गायीचं दर्शन घेतो, त्यावेळेस गायीच्या पायाखाली जी काही थोडीशी माती असते, जिथे गोमाता उभी असते, तिच्या पायाखालची थोडीशी माती घ्यायची आणि ती आपल्या मस्तकाला लावायची आणि गोमातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. असा हा साधा आणि सोपा उपाय आपण उद्या नक्कीच करायचा आहे. गोमातेला चपाती खाऊ घालताना ही अत्यंत आदराने, प्रेमाने आपण गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे. ज्यावेळेस आपण हे सर्व काही उपाय करतो, त्यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि गोमातेच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे. बघा, ज्यावेळेस आपण गोमातेच्या पाठीवरून हात फिरवतो, त्यावेळेस आपल्या हाताची जी काही रेषा आहे, ती बदलत असते. बघा, आपल्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असते, ऊर्जा असते, ती निघून जाऊन आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते, पॉझिटिव्हिटी येत असते. असे हा गायीचा उपाय खूप असा साधा सोपा आहे, पण खूप पॉवरफुल आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण कोणत्याही अपेक्षेशिवाय एखाद्या मुक्या प्राण्यांना अन्न देतो, तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मकता वाढते. तर असा हा साधा सोपा उपाय सर्वांनी उद्या आवर्जून करा आणि या उपायाची फलश्रुती आवर्जून सगळ्यांनी अनुभवावी. हा उपाय खरंच खूपच प्रभावी आहे. पण हा उपाय करताना आपल्या मनामध्ये भाव, श्रद्धा आणि विश्वास पाहिजे, तरच हा उपाय फलद्रूप होऊ शकतो. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा.